घेतलं होतं एमपीसी बॅचसाठी. ऑलरेडी ते बऱ्याच दिवसापासून प्रिपेअर करत होत्या, पण थोड्या मार्क्सवरून 1-2 मार्क्स त्यांची पोस्ट जात होती. पण त्यांना मी शब्द दिला होता, मॅडम तुम्ही 1 वर्ष क्लास करा माझ्याकडे, जे होईल ते, पण मग शेवटचा एक अटेम्प्ट द्या, तुमचं काम कुठं ना कुठं होईल हा मी तुम्हाला शब्द देतो. आणि नशिबे असं झालं की त्यांचा रिझल्ट 15 जूनला त्यांनी ऍडमिशन घेतलं होतं आणि 15 जूनला रिझल्ट लागला आणि एका वर्षात ते पास झाले. जे आपण कधी कधी पॉझिटिव्हली बोलतो की तुमचं काम होईल, तुम्ही तयारी करा. लकीली ते सिलेक्ट झाले एका वर्षातच. शेवटी बघा, त्यांच्या आई वडिलांचे ब्लेसिंग असतील. मी पण त्यांना त्यांची मेहनत बघत होतो. ते रोज टेस्टला यायचे, सकाळच्या बॅचला यायचे, जायचे, येणं जाणं नाशिक रोडवरून ते अपडाऊन करायचे. पण काय असतं, मेहनत प्रामाणिक असेल ना तर 1% नशीब तुमच्या बाजूने काम करत असतं. तसं त्यांचं नशीब 1% त्यांच्यासोबत होतं, म्हणून ते सिलेक्ट झालेले आहेत. तर एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. तर आपण त्यांचा गुलाल टाकून थोडंसं सत्कार वगैरे करू, नंतर मग त्यांचं मनोगत आपण ऐकू. ठीक आहे, जेवढं बोलताय तेवढं बोला मॅडम, काही टेन्शन नका घेऊ. तसे 2-3 हार घातले ना मग फोटो चांगले जाणून घेऊ. थोडंसं त्यांना बोलायला लावतो. बोला मॅडम, काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही इथंच बसायचे. टेस्ट सिरीज पण खूप प्रामाणिकपणे दिल्या होत्या. ऑलरेडी मेन्स पण दिली त्यांनी, आता कंबाईनची मुख्य परीक्षा पण दिलेली आहे. पण याच्यासोबत त्यांनी पुण्याचा लॅब असिस्टंटचा फॉर्म भरला होता. तुम्हाला मी सांगत असतो, सरसेवेचे फॉर्म भरत चला. कधीतरी काय होतं, कधीतरी तुमचा एमपीसीचा अभ्यास, एमपीसीची प्रोसेस थोडीशी स्लो चालत असते. पण त्यांनी लॅब असिस्टंटचा फॉर्म भरला होता आणि त्याच्यात त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. कुठली तरी पोस्ट, आणि खूप चांगलं पेमेंट आहे, 55-60 पेमेंट आहे त्या पोस्टला. पुण्यामध्ये त्यांना कायमचा जॉब असणार आहे. पुण्याचं सिव्हिल जे हॉस्पिटल आहे, तसं नाशिकमध्ये आपलं सिव्हिल आहे, तसं पुण्यामध्ये ससूनला भेटलं का? हा, ससून ऐकलं असेल तुम्ही, तर तिथं ते कामाला असणार आयुष्यभर. त्यांचं ते आता तेच हॉस्पिटलमध्ये किंवा पुण्यातल्या पुण्यात बदल्या होऊ शकतात फक्त. तर त्या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालं. लॅब असिस्टंट, जसं प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या कॉलेजला लॅब असतात ना, तसं तिथं जे ससून हॉस्पिटल असेल तिथं ज्या लॅब असतात, तर त्या ठिकाणी त्यांचं काम असणार. बरोबर, गव्हर्नमेंट जॉब आहे, लाईफ टाईम आहे, कटकटनी काही नाही, पेमेंट खूप असतं. 8व्या वेतनावरून जवळपास 17,000 पेमेंट येते. पण ठीक आहे, हे बोलणं सोपं आहे, पण त्यांचं स्ट्रगल खूप मोठं होतं. त्यांना जो अभ्यास चालू केला 4-5 वर्षापासून, की 3 ते 4 वर्षापासून कंटिन्युटी, एक मार्काने खूप परीक्षा त्या फेल झालेल्या आहेत. शेवटी या परीक्षेमध्ये ते पास झाले. काय वाटतं मॅडम, थोडक्यात तुम्ही तुमचं मनोगत व्यक्त करा. काय बोलता येईल, टेन्शन नका, काहीच भीती वाटणार नाही, काहीच भीती वाटणार नाही. बोला तुम्ही काय असं बोल. म्हणजे मी 2016 पासूनच अभ्यासाला सुरुवात केलेली होती. त्यावेळेस मी 2016 नंतर मी अभ्यास, म्हणजे पहिले फक्त एक्झाम देत राहायची मी, पण मला अभ्यासाची काही आयडिया नव्हती. तर मी नंतर मग 19 पासून अभ्यासाला खरी सुरुवात केली. 19 पासून मी एमपीसीचा अभ्यासाला सुरुवात केली. एमपीसीचा अभ्यास करता करता मी पहिले प्री द्यायची. प्री दिल्यानंतर प्री क्वालिफाय व्हायची, पण मग मेन्स होत नव्हते, मेन्सला मी राहून जायची. तर मग मी असं, मग मला थोडंसं टेन्शन पण यायचं, म्हणजे होत का नाही. आणि मग 19 पासून मी सर्वच फॉर्म भरायला लागले. मी हायकोर्टाचे पण फॉर्म भरायचे, सरळ सेवा भरतीचे जे पण फॉर्म यायचे ते सर्व फॉर्म भरत राहायचे. आणि हायकोर्टाला मी जवळजवळ ना 3 वेळेस म्हणजे वेटिंगला राहिलेले. म्हणजे हायकोर्टाचा पहिला पेपर दिला, म्हणजे पेपर निघाला पण टायपिंग निघत नव्हती माझी. असं 2 वेळेस TCSने पण पेपर घेतला, त्यावेळेस पण तसंच झालं. आणि आता पण मी परत हायकोर्टाचा पेपर दिलेला आहे. अशा तऱ्हेने मी म्हणजे भरपूर 2016ला माझं आदिवासी विकास भवनला पण झालेलं होतं, त्यावेळेस पण मी वेटिंग लिस्टलाच होते 2016 मध्ये. अशा प्रकारे मी म्हणजे, आणि रोज माझं एकच शेड्यूल राहायचं, फक्त घर आणि अभ्यास आणि बस. घरी जायचा, अभ्यास करायचा, क्लास करायचा, एवढंच मी करायचे. पण मग ज्यावेळेस नंतर मला असं कुठेतरी वाटायला लागलं की आपलं काहीतरी चुकतंय. म्हणजे आपण एक अभ्यास करायची, मी स्वतः सेल्फ स्टडी करायची, तेव्हा सेल्फ स्टडी करायची, अभ्यास करायची. पण मग नंतर मला आता 21-22 मध्ये ना 23 मध्ये असं वाटायला की आपण अभ्यास करतो, पण आपलं कुठेतरी काहीतरी चुकतं किंवा आपली डायरेक्शन चुकते, असं काहीतरी वाटायला लागलं.
मग मी मागच्या वर्षी ना सरांकडे आले, सरांकडे मी ऍडमिशन घेतलं. म्हणजे मागच्या वर्षी मी 15 जूनलाच ऍडमिशन घेतलं सरांकडे. तर सरांनी मला फक्त एकच शब्द दिला होता की एकच वर्ष म्हणे जयश्री मॅडम म्हणे फक्त तुम्ही जयश्री फक्त क्लासला या, लेक्चर रोज करत जा, जे पण टेस्ट पेपर होतील टेस्ट पेपर देत जा आणि व्यवस्थित अभ्यास करत जा आणि लायब्ररी जॉईन करा. तर मग अशा पद्धतीने मी रोज क्लासला यायला लागले. क्लासला एक क्लास आणि अभ्यास घर एवढंच करायला लागले. पण मला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, मी टेस्ट पेपर द्यायला लागले ना, टेस्ट पेपरमध्ये ना मला खूप फायदा व्हायला लागला. म्हणजे जे क्वेश्चन आहे ना मला येत नव्हते ना, ते क्वेश्चन माझे ते ऑटोमॅटिक त्याच्यातून डायरेक्ट पाठवायला लागले. मी ते क्वेश्चन डायरेक्ट माझ्या माइंडमध्ये फिट व्हायला लागले आणि अभ्यास करता करता मग ते क्वेश्चन आन्सर माझे पाठवायला लागले. मग त्याचा फायदा मला असा झाला की मी जसा MPSCचा अभ्यास करत होते तोच त्याचाच फायदा मला सरळ सेवा भरतीला पण. त्याचबरोबर मी सरळ सेवा भरतीचे पण पेपरचे पण सगळे फॉर्म भरायचे. एक्झामचे जेवढे पण फॉर्म यायचे तेवढे सर्व भरत राहायचे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ना, माझ्या आयुष्यात माझी आई म्हणजे जिने मला खूप सपोर्ट केला. माझी आई आणि माझे वडील त्यांनी खूप सपोर्ट केला. कोणी काही बोलो, कोणी काही पण बोलो, कोणी काही पण बोलो, ते फक्त सांगायचे माझी मुलगी क्लासला जाते, ती अभ्यास करते, एक दिवस तिचं होईल, कुठेतरी होईल. कारण ती बोलणारी म्हणजे बोलताना खूप बोलायचे, म्हणजे असं इतक्या दिवसापासून करते होत नाही, का नाही होत असं या गोष्टी. आणि माझं स्वतःच मला माहिती होतं स्ट्रगल. मी लहानपणापासून म्हणजे वयाच्या 3ऱ्या वर्षापासून मी माझ्या आयुष्याचं स्ट्रगल बघेले. म्हणजे मी 3 वर्षाची असतानाच माझ्या म्हणजे वयाची 3ऱ्या वर्षाला असं मला तापामध्ये मुलीचं इंजेक्शन दिलेलं होतं. तेव्हापासूनच माझ्या आयुष्याचं स्ट्रगल मी बघेले. म्हणजे दवाखाना वगैरे हे सर्व माझ्या पप्पांनी बघेले. सर्व तेव्हापासून माझ्या आयुष्याचं स्ट्रगल चालू होईल. आणि मग सर्व मी करत गेली, सर्व गोष्टी म्हणजे मी फेस करत गेली, त्याच्यातून मी मार्ग काढत गेली. कोणी काही पण बोलू, मी एकच लक्षात ठेवलं की आपल्याला कोणतीतरी एक पोस्ट काढायची, एक पोस्ट आपल्याला काढायचीच आहे. आणि मग मी फक्त अभ्यास करायची बस. बाकीचं माझ्या म्हणजे आयुष्यात पण खूप स्ट्रगल होतं की सर्व गोष्टी मी करायची. राहिली दुसरी गोष्ट म्हणजे अशी की मला माझ्या आईचा आणि मम्मी पप्पांचा खूप सपोर्ट होता. आणि त्याच्यातून मग मी फक्त एकच जिद्द ठेवली. मी एवढंच मला कोणी काही बोललं ना, मी फक्त एकच ठेवायची की फक्त आपला अभ्यास करायचा, अभ्यास केल्यानंतर आपला पेपर द्यायचा, आपल्याला एक कोणती तरी पोस्ट काढायची. एवढंच माझं म्हणजे माझं ही होती, जिद्द होती असं. आणि माझ्या पप्पांचं एक स्वतःचं होतं की म्हणजे मला घरी चिव कुठेतरी तिच्या पाय उभी राहिली पाहिजे. आज त्यांना जो म्हणजे त्यांच्या डोळ्यामध्ये जो आनंद आहे ना, तो खरंच सर बघण्यासारखा आहे. म्हणजे एखादी मुलगी जेव्हा गव्हर्नमेंट सेक्टरला लागते ना, त्यांच्या डोळ्यातला जो आनंद आहे ना, तो कुठेच नाही मिळू नाही शकत. म्हणजे कधीच नाही, म्हणजे एकदम कुठेच नाही मिळू शकत आपल्याला त्यांच्या डोळ्यातला आनंद. आणि त्यांचं एक इच्छा होती की ते पण होते की आपली मुलगी कुठे गेली, तिच्या पाय उभी राहिली पाहिजे, ती जॉबला लागली पाहिजे असं. आणि माझं खरंच मनापासून प्रामाणिक म्हणजे माझं म्हणणं आहे की फक्त आहे ना, प्रामाणिकपणे ना आपण फक्त अभ्यास करायचा आणि आपला प्रामाणिकपणा द्यायचा आणि पेपर देत राहायचे. आपलं कुठे ना कुठेतरी एक दिवस होतं. मी खूप म्हणजे 2016 पासून पेपर द्यायचे. 2016 नंतर लॉकडाऊन आलं. लॉकडाऊनमध्ये मी काही पेपर दिले नाही. पण 19 पासून मी जे पेपर द्यायला सुरुवात केली, 19 नंतर मी जेवढे पण पेपर दिले. पण त्याच्यात काय होतं, माझं थोडंसं प्लस मायनस होत राहायचं. कधी वेटिंगला राहायची, कधी होत नव्हतं, कधी व्हायचं असं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सरांनी खूप सपोर्ट केला, म्हणजे खूप मदत केली. मला जे पण लागेल किंवा नोट्स वगैरे काही पण सर्व मदत सरांनी केलेली. आणि मला फक्त एकच आठवतं की 15 तारीख म्हणजे माझ्या आयुष्यात खूप इम्पॉर्टंट आहे की सरांनी मला दिलेला जो शब्द होता की नाही जयश्री, तू फक्त क्लासला ये, तू लेक्चर कर, तू अभ्यास कर, बस प्रामाणिकपणे. एवढंच त्यांचा शब्द त्या दिवशी मला आठवला. अक्षरशः माझ्या डोळ्यात त्या दिवशी पाणी होतं. पण मग मी म्हणजे माझं झाल्यानंतर मला सरांना सांगायचं होतं असं. बाकी रिझल्ट लागला, किती दिवस झाले रिझल्ट लागून? तुम्ही आज सांगितलं रिझल्ट लागून सर 4-5 दिवस झाले. त्याच्यानंतर मग मी काही डॉक्युमेंटेशन नाही केली, डॉक्युमेंटेशन दिले असं. आणि माझी जॉईनिंग 2-3 दिवसात आहेच. 2 दिवसात जॉईनिंग. 2-3 दिवसात जॉईनिंग. बघा, मला एवढंच सांगायचं, प्रामाणिकपणे त्यांची मेहनत खूप होती. त्यांचं तुम्ही काही म्हणा किंवा त्यांचं येणं जाणं या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेले. या फेजमधून त्यांनी परीक्षा पास केलेली आहे. आणि कसं राहतं, तुम्हाला एक वाक्य बोललेलं आहे ना, 99% ठीक आहे, पण 1% नशीब तुम्ही खरंच मेहनत करत असताना भेटणार. ती त्यांनी केलेली होती. त्या जेवढ्या कंबाईनच्या टेस्ट आम्ही घेतलेल्या होत्या, त्या प्रत्येक टेस्टला हजर होते. एकही टेस्ट मिस केलेली नाही त्यांनी. मला चांगलं आठवतं, ते इथंच बसायच्या, हो इथेच बस आयुष्याच्या जागेच्या तिथं.
इच्छा जागे तरी हा, तिथेच. बरोबर आहे मॅडम. हो तिथेच बसायचे. आणि मला एक सांगायचं की आपण लेक्चर करत नाही ना, आपले लेक्चर आपले जरी एक बॅच झालेले असले ना तरी पण आपण लेक्चरला यायचं. कारण की काय होतं, आपण लेक्चर केल्यानंतर आहे ना ते आपल्याला ना, ज्यावेळेस आपण पेपरला जातो ना ते आपल्याला ना आठवतं नाही बुवा सरांनी आपल्याला हे सांगितलं होतं, हे आपल्याला आठवतं. ऍक्च्युली मी आता एमपीएससीचा मेन्सचा पेपर दिला ना, मी मेन्सचे फक्त सरांचे स्टार्टिंगचे लेक्चर केलेले मराठी ग्रामरचे. ते मला एकदम सर जे बोलायचे ना ते ऑटोमॅटिक मला आठवायचं, म्हणजे ते क्लिक होत जातं. आपण ते लेक्चर केल्यानंतर आपल्याला ते आठवतं नाही तर सरांनी असं असं सांगितलं, असं असं केलंय. ऑनलाईन पेक्षा ना ऑफलाईन लेक्चरचा खूप फायदा होतो. आपण जेवढे तास आता मी जवळजवळ म्हणजे इकॉनॉमिक्सची पहिली बॅच होऊन सुद्धा दुसऱ्या बॅचला मी कंटिन्यू यायची सर. हा माझा मेनचा पेपर होता तरी पण असं लेक्चरचा खूप फायदा होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ना, सराव पेपर जेवढे देता येतं ना तेवढे सर्वात जास्त मला सर्वात जास्त ना सराव पेपरचा फायदा झाला. कारण की मी तो एमपीएससीचा अभ्यास करायचे ना, आणि आता सरळ सेवा भरतीला पण ना जो एमपीएससीचा पॅटर्न आहे तोच उचलला जातो. ते मी अनुभवलं, म्हणजे मला स्वतःला एक्सपिरियन्स आलेला आहे. कारण जो एमपीएससीचा जो पॅटर्न आहे तोच सरळ सेवा भरतीला उचलला जातो. अशी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मग कसं करतं ना, एमपीएससीचा अभ्यास केला तरी आपली एखादी पोस्ट निघू शकते सरळ सेवा भरतीची पण असं. धन्यवाद मॅडम. तुम्ही तुमच्या येणाऱ्या पुढच्या आयुष्याला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं जे स्ट्रगल होतं ते कुठेतरी आज थांबलं. ऑलरेडी आमचे मित्र होते आपले अग्रवाल सर, त्यांची स्वतःची अकॅडमी होती आपली अस्तित्व अकॅडमी म्हणून. तर त्यांनी क्लास बंद केला होता. मॅडम त्यांचे बरेच ॲडमिशन, मग मॅडम मला सांगितलं सर असंच एक ॲडमिशन आहे मॅडमांचं तुमच्याकडे, तेवढं 100% पास झालं पाहिजे म्हणून. सर ते पाठवून द्या मॅडम. मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम बोललो होतो की मला लक्षात येऊन जातं आता जसं की यांचा अभ्यास स्ट्रगल. मॅडम तुम्ही एक वर्ष फक्त अभ्यास करा, मी जे सांगतो तेवढं करा. प्रत्येकाला मी हेच सांगत असतो, बरोबर आहे ना. पण त्याच्यात कसं होतं, यांची मेहनत चांगली असल्यामुळे ते 1 वर्षात पास झाले. हे लक्षात घ्या. प्रत्येक जण होऊ शकतो असं मी सांगत नाही की सगळेच होणार आहेत का सांगा. थोडा वेळ लागू बी शकतो, 2 वर्ष होतील, 3 वर्ष होतील. पण त्यांनी जेवढा त्यांचा अभ्यासाचा प्लॅटफॉर्म खूप चांगला होता तेवढा स्कोर बी त्यांचा वर्गात ते काय चांगल्या 50-55 मार्क घेत होते आणि मेन्सला पण होते. त्या सगळ्या गोष्टी मिळून कुठंतरी त्यांना ते परीक्षा पास झालेले. ठीक आहे, परत एकदा टाळ्या वाजून स्वागत करेल.